दक्षिण मुंबईसह विविध भागात होत असलेल्या अघोषित भारनियमनाविरोधात संतप्त आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत सभागृहातच धरणे आंदोलन केलंय। ठाण्यातील महत्त्वाच्या कॅडबरी जंक्शनवर सिमेंटचा अवजड टँकर उलटल्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील घोडबंदर व भिवंडीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे कोंडली आहे। पालघर जिल्ह्यातील कोरे समुद्र किनाऱ्यालगत देशातील पहिले सागरी विमानतळ उभारले जाणार असून ते उत्तन विरार सी लिंकद्वारे मुंबईशी जोडले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। अलिबाग तालुक्यातील उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने आणि जलशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याने परिसरातील 47 गावे व 33 वाड्यांना माती मिश्रित अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे। कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी बीएलओ कर्मचाऱ्यांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्गातील सरकारी कर्मचारी संघटनांनी त्यांच्या निलंबनाची मागणी करत काम बंदचा इशारा दिलाय।